सरकारला 24 डिसेंबर आपण तारीख दिली, सरकारनं आपल्याकडून घेतली, यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची। आतापर्यंत सरकारची भूमिका काय होती, आज काय, आपल्याला आरक्षण कोणचं पाहिजे, ते कसं मिळवायचं, याच्यावर चर्चा करायची। सरकार 24 डिसेंबर पर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे, त्यांना एकही घंटा आपण आता कमी केलेला नाही। सरकार तिथपर्यंत देणार आहे की नाही देणार, त्यावर आपल्याला चर्चा करायची। 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय, यावर आपल्याला चर्चा करायची। आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केले त्याच्यावर पण चर्चा करायची। ओबीसी आयोग काय, त्यावर पण आपल्याला चर्चा करायची। आपल्या नोंदीला पाहता आहे का मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिले ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत, काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत, काही तालुक्यात का सापडल्या नाहीत, ही विचार मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे। नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही। आपल्याला आपल्या लेकराच्या पत्रात आता पाडून घ्यायचं, बसून बोललं जमून आपल्या लेकराच्या कारण लई वेळ जमून घरणार नाही, जमून भरून मी बोललो असतो। आपल्याला आपल्या मुलांच्या पत्रात 70 वर्ष कमवून पडलं नाही, आता काय काय पाडून घ्यायचंय, त्या नोंदी किती मिळाल्या, त्याचा लाभ किती जणांना होणार आहे, याच्यावर चर्चा करून आपल्याला आता मार्ग काढायचा। महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे, याच्यावर चर्चा करायची। म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होतं, आता आपल्या समाजाकडून होत नाही, हे तेवढंच खरं आहे, आता आपल्या समाजाकडून होत नाही। नुसते बसले बसले उठले फुटले होतं म्हणून आलो गेलो असं आपल्या समाजातून आता या वर्षभरापासून होत नाही। यंदा छान म्हणून मुस्लिम मराठी आता उठत नाहीये, मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं, स्वतःच्या लेकराचा हित समजायला लागलं, म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बघा। आपल्याला आपण बैठक सुरू केली, आपल्याला याच्यावरती चर्चा करू, ही शेवटचा पहिला लढा आहे। म्हणून विचारांती हा लढा लढायचा, मागं पण सरकायचं नाही, किती वेळेस मागं सरकायचं, किती वेळेस पुढे जायचं, हे शहाणपण सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे। कोणत्या टायमाला ताणायचं, कोणत्या टायमाला नाही ताणायचं, ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागलं, सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागला। आणि आपण टप्पे घेतले, मराठा हुशार झाला बुद्धीनं सुद्धा, नुसतं ताकदीनं नको, दोन्ही गती येते, ताकद वापरायला लागते, बुद्धी पण, आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला। म्हणून आपण काय करायचे काय नाही करायचे, जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकदीनं करायची, तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहिती मराठा समाजाला, फक्त जी काय गोष्ट करायची ती करायची म्हणून नाही करायची। एखादी धडक द्यायची ठरली तर ती पुरी ताकदीनच द्यायची, नसता मग ती नाही द्यायची। आपल्याला आता हार आपल्या बाजूला नाही घ्यायचा, तर मुलालाच आपल्या बाजूने घ्यायचा, हार नाही घ्यायचा। त्याच्यासाठी पूर्ण शक्तीनं आणि क्षमतेनं, बुद्धीचा, ताकदीचा, युक्तीचा सगळा वापर करून आपल्याला जे आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे, हे घालायचे ना। आता आपण आतापर्यंत आपली भूमिका काय त्याच्यावर चर्चा करू। आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची प्रमुख भूमिका आहे। महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा ओबीसीत असल्या कारणानं मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा, ही आपली मराठ्यांची मूळ मागणी। आता या मागणीसाठी आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी आपल्याला काय आवश्यक होतं, आवाज येतो सगळ्याला, आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं म्हणून उपयोग नव्हता भाऊ। आपल्याला ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी गाड्या लावून घ्यावं, मग त्या काही स्वयंसेवक आपल्या असले तर गाड्या लावून लागायला, मग गाड्या लावता येणार आवाज येईल। जर मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणाची, मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचंय,
तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते। एक तर मराठा मागास असावा लागतो, की हे आपण मागास गायकवाड आयोगानुसार झालेले ते काय झालं कोर्टामध्ये तो भागवेगा, परंतु मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे ही अंतिम सत्य आहे। दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणातून मागणी करायची, मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे, किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे। असं नाही जाता मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मताला त्यांच्या सगळं हे लक्षात येते। आता शासकीय नोंदी म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी 1 एकर जमीन आहे, पण तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे, आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 7-12 आवश्यक आहे। समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय। आडमुठं कोण आहे? मराठे आरक्षणात येऊ नका म्हणजे ते जो फरक आपल्याला करायचा, आपल्याला फरक करून लढायचं तर आपली शक्ती वाढणार आहे, तितक्या कणखरपणाने आपण लढणार आहे। कळालंच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा, किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा, असं लढण्याने त्यांना नाही मिळणार नाही, आपल्याला पण। त्यासाठी आपण कसं जातो ओबीसी आरक्षणात? तुम्हाला ज्यावेळेस लक्षात येईल की माझ्या 1 एकर जमिनीचा मला 7-12 मिळाला तरच तुमची खरी जमीन। तुमची दादागिरीनं जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला 7-12 सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार। ही काय सभा नाहीये, ही काय नाही, ही चर्चा आहे आपली एकमेकाशी। कारण तुम्हाला एवढ्याला कळलं आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला चालू केलं तर उद्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याला कळणार। म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो। मग तिथं ऊन असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या, आधी लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले, त्याच्यासाठी आपली ही बैठक निर्णय घेत करायचंय का? मग तुमचा जर 7-12 मिळाला तुम्हाला 1 एकर जमीन द्यावा लागणार। तसं ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक। मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या। मग जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे। मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कसं काय येऊ नका म्हणता? तुम्हाला म्हणता येत नाही। समजून घ्या, मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या। लोकांचा विरोध डोक्यात काढून टाका, त्यांचं डोक्यात नाही ठेवायचं, आपला आपण डोक्यात ठेवायचा। जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून कुणीच रोखू शकत नाही। कालचा शब्द तुम्हाला सांगतो, एकतर मी मीडिया समोर लाईव्ह केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला काय 4 भीती 4 ठरलंय हे सांगायची गरज नाही, पण तरी आपला दणका तसाच असतो भाऊ। बोलायचं तर भाऊ असं बोलणं तू म्हणलं नाही, मी दुसरी सलाह असं झोपून पडतो असं बोलणार नाही। जी चर्चा झाली त्यांचं मग म्हणणं होतं माझे साहेब आणि घुमरे साहेब, विशेष करून माझे साहेबांचं असं म्हणणं होतं देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना कुणबी नोंदी मिळाल्यामुळे आरक्षणात येण्यासाठी। मग समोरचे तुम्ही विरोध करणारे कोण हे समजून घ्या। मराठा समाजाने हे समजून गरजेचं घेणं आता गरजेचं आहे। जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर मराठ्यांना ओबीसी तुम्ही कसं येऊ नका म्हणता। तो झाला एक भाग, लक्षात आला तुमच्या। आता भाग दुसरा, हे म्हणते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका। खरं जर बघितलं ओबीसी आरक्षणात सगळ्यात अगोदर भारत देशात मराठा दिलं नाही, हा भाग वेगळा। सगळ्यात अगोदर यांना नंतर 1967 ला दिलं आरक्षण, त्याच्या आधीच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्याच्या आधीच्या। याचा अर्थ आरक्षणात आम्ही आहेत, तुम्ही नाही आहेत। तुम्हाला नंतर शासनाचा निर्णय करून दिलाय, म्हणजे काय? शासनाने तुम्हाला नंतर दिलंय तुम्ही ओबीसी आरक्षणात म्हणून। आधी आपण आहे तरी आपल्याला आतापर्यंत नाही नोंदी असू। जर मराठ्यांच्या नोंदी आहेत तर तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षणात येऊ नका, धक्का लागू नका। आधीच आपण एक धक्का लागत नाही। तो झाला एक क्लिअर मुद्दा। 2 तुम्हाला मुद्दे आता क्लिअर केले।
तिसरा मुद्दा, कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे मराठी आधी समजून घ्या. एससी आणि एसटीच्या आरक्षणाला मग आपला धक्का लागत नाही, कारण ते आरक्षण आपण मागत नाही. म्हणजे दलित बांधवांचं, मातंग बांधवांचं किंवा येणाऱ्या ज्या त्यांच्यामध्ये जाती पोट जाती काय जे असतील त्या, मला वाटतं 40-42 काहीतरी त्यांच्या बांधवात जाती आहेत, त्याला धक्का आपल्यामुळं लागत नाही. दुसरा, एनटी व्हीजेएनटीला आपल्यामुळे धक्का लागत नाही. म्हणजे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही हे मराठ्यांनी आधी समजून घ्या. आता बाकीच्यांना घ्यायचं नाही ते त्यांचा धंदा भक्ती भक्ती. आपल्यामुळं धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण त्यांचा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलेला आहे. त्यामुळे वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागत नसतो. आपल्याला वाटत नाही की गोरगरीब धनगर बांधवांचा वंजारी बांधवांच्या पोराचं वाटोळ व्हावं असं एकाही मराठ्याला वाटत नाही, त्यांना धक्काच लागत नाही. आता राहिला प्रश्न, म्हणजे 3 मुद्दे तुम्हाला क्लिअर केले. त्यांचा वेगळा प्रवर्ग असल्यामुळे त्यांना धक्का लागत नाही. 3 मुद्दे क्लिअर केले. आता जे ओबीसी आरक्षणात आपण आरक्षण मागतोय, या आरक्षणात पूर्वीपासूनच आपण आहे, त्यामुळे धक्का लागायचा प्रश्न नाही. फक्त आपल्यालाच माहित नव्हतं, आपणच आपली बाजू मान्य करून घेऊ. आपल्यालाच माहित नव्हतं की आपली जमीन तिथे. आपल्याला कोणीतरी सांगितलं 200 किलोमीटरवर तुमची जमीन आहे, म्हणून आपण 200 किलोमीटरवर हिंडत बसलो. ती सापडीत बसलो, कारण तिथे ती सापडणारच नव्हती. माझी जमीन उदाहरणार्थ जर अंतरवाली ती आणि मी जर नांदेडला जाऊन सापडले, ती सापडेल का? कारण ते सर्वे नंबर, गाव नंबर, जिल्हा नंबर ते इथला. ही परिस्थिती आपली आतापर्यंत झाली. त्यामुळे आपण ओबीसी आरक्षणात कोणाला धक्का लागायचं संबंध नाही. फक्त याला राजकीय इच्छाशक्ती लागते. जर मतासाठी, यांना मत मिळवण्यासाठी जर हे म्हणणार असले ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत, ह्या शब्दावर आम्ही ठाम आहेत, जर असं सरकार म्हणत असेल तर ही मराठ्यांची फसवणूक. कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या. दुसरा मुद्दा, ओबीसीला धक्का मराठ्यांचा लागतच नाही. फक्त मतासाठी तुम्ही आमच्या संग खोटं बोलता की ओबीसीला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यांना धक्का लागतच नाही. तुम्ही त्यांच्या मतासाठी आमच्या पोराचे मुद्दे पाडणार का आता? म्हणजे मराठ्यांना इतकं हलक्यात घेऊ नका. हे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सरकारला सांगतो. त्यांच्या मतासाठी तुम्ही आमचे पोरांचं वाटोळं करणार, आमच्या पोरांचे मुद्दे पाडणार. त्यांच्या मतासाठी, मतावर तुम्ही मोठे होणार मराठ्यांच्या सुद्धा, आणि देणार त्यांना. तुम्ही मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, गोरगरीब मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, श्रीमंत मराठ्यांचं, शिक्षकांचं, नोकरदार वर्गांचं, व्यावसायिकांचं मत घेऊन तुम्ही मोठं होणार. मारणार कोणाचे पोरं त्यांचे. म्हणजे मोठं करायचं मराठी. आणि आरक्षण कोणतं देणार? आमच्या नोंदी असून तुम्ही आम्हाला जिथं आमची जमीनच नाही ते, म्हणजे त्या वावराला कवर ठेवणार आहे. तुम्हाला लक्षात आलंय का मी काय बोलतोय ते? उदाहरणार्थ, इथं जमीन आहे माझी, तुम्ही 200 किलोमीटरवर देणार. मला माझी जमीन इथं माहित नव्हती, तोपर्यंत ठीक होतं. तुम्ही मला 200 किलोमीटरची दिली, पण कशी दिली की माहिती तुम्हाला? डाव करून समोरच्याला सांगून ठेवलं, जाऊ दे बाबा, हेले जर काम दे तोवर भात त्याची जेवण खाऊन दे त्याला 2-4 दिवस. लक्षात आलं तुमच्या? मग त्या पुढच्याला सांगून ठेवल्यामुळे ते दोघं होते मित्र. ते दोघं मित्र होते. मित्राने मित्राचं ऐकलं, ज्या मित्राने ऐकलं त्याला म्हणलं असतं तुला देतो मंडळ काही, त्यामुळे ते बिघड बसलं. ते बिघड बसलं तर म्हणलं हे तू इची आपण घेतले. आपल्याला वाटलं जमीन तर मिळाली ना, पण आपल्याला हे माहित नव्हतं ही पिढ्याला पार आयुष्यासाठी आपली. आपण भोळे अतिविश्वासू समाज आहे आपला, आणि ती आपण घेतली. 8-15 दिवस गेले की तेव्हा मला होय मावा बाहेर
साहेब आपल्याजवळ कागदच नाही ना, व्हायला लागलं म्हणजे जे ओरिजिनल आहे ते गेलं, जे डुप्लिकेट तुमचं पक्क आहे म्हणून दिलं होतं ते घेऊन बाहेर होईल. त्यामुळे आपल्याला ते तात्पुरतं नकोय, आपला हक्काच आहे. तुम्हाला समजून आलंय का बघा, आपला मराठ्यांचा आडवटपणा नाही, ओबीसीच्या लेकरांचं काढून आपण घेत नाही, एवढा प्रामाणिकपणा मराठ्याची. फक्त आता ओबीसीला म्हणणं गरजेचं आहे, आमची इमानदारी जागी झाली असं ओबीसीनं म्हणणं गरजेचं आहे. आमचे संस्कार जागे झाले, आम्ही आमच्या लेकरात आणि तुमच्या लेकरात फरक नाही करत. तुमच्या नोंदी जर सापडल्यात म्हणल्याच्या नंतर हे तुमचं घ्या किंवा ही जमीन तुमची घ्या, आम्हाला नको. पापाचं आम्हाला खायचं नाही, ते पचणार नाही असं त्यांच्या विचारात जर बदल झाला तर बरं. मराठी समजून घ्या. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो, आपण त्यांचं घेत नाहीत, आपलं घेतोय. आणि आपलं घेत असताना जर त्यांचं तरी मत बदलणार नसलं तर याला म्हणायचं त्यांची नियत खराब झाली, मराठी काहीच करू शकत. मराठ्यांचा मग नावेला जे आम्ही ते घेणार. तुम्ही तुमच्या मनात बदल करा. माझ्या बांधाच्या शेजारी याचाच बांध होता, फक्त मी ते ठेवला होता तोवर फोडून सपाट केलता. मोकळ्या मनाने म्हणा. तो 10-12 वर्ष दुसरीकडे पोट भरण्यासाठी गेला, तवर याने सगळा बांध फोडून सपाट केला, पूर्ण वावरत मग हे म्हणायला लागला. पण मोजल्या पोळ्याकडे दुप्पट निघलं, तू बाहेर निघले तर तुला आम्ही मात्र तेव्हा लोटे नाही. जो मराठ्यांचा आत्ताही प्रामाणिकपणा आहे. फक्त तुम्ही खरं बोला, तुमची नियत खराब करून आमच्या गोरगरिबांच्या पोरांचं तुम्ही वाटोळ करू नका. मराठ्यांनी आधी हे समजून घ्या, कोणताच मराठा मानला नाही पाहिजे. ओबीसीवर मराठ्यांकडून अन्याय होतोय का? अजिबात नाही. त्यांचं आरक्षण त्यांना आहे, आरक्षण आपलं त्यांच्याकडे ते आपण मागतो, ते देत नाही. मग आता तुमच्या पुढे वेळ आली विचार करायची, ती जी जमीन आहे ते घ्यायची का तुमचे पोरं उपाशी मरून द्यायचे का ऊस तोडायला पाठवायचे तुम्ही ठरवायचे. कारण आता ते तुम्हाला ठरवायला लागणार. त्याचा आपल्याला एक इंच बी नको, त्याचा आपल्याला एक इंच बी नको. आणि आपण जरी एखाद्याचं इंचभर खाणार असलो तर ती मराठ्याच्या अवलाद असू शकत. पण आपलं का खाताय तुम्ही? आमच्या जर नोंदी सापडल्या ते आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी आता हा मुद्दा क्लिअर केला. त्याच्यासाठी काय ठरलं ते सांगतो. वेळ तर सगळ्याकडे आज असणाऱ्याची सविस्तर चर्चा करायची. आज ऊन लागून होतं, तिकडे काय होतं मी मंडप काढायला जास्त मागं करतो. पण आता ना नीटनेटकेपणा आणि आरक्षण घ्यायचं, मग तिकडे काय होऊ. फक्त बुद्धीचा वापर करून निर्णय घेताना बी शांत डोक्यानं. उगा ते पहिले होते पळा म्हणले की पळा, आता पळा म्हणलं पळा नाही. आता दमाने चला, पण पळायला सुद्धा होडून माग ओढी. समजत नाही पुढं काळ, पुढे ते खोटं बोलायला पुढे पळायचंच नाही. आता सगळे सगळं पाठीमागा नाही, पुढं नाही, मागा नाही, सगळे सगळं सगळ्यांनी संगत चालायचं. 2 घंटे पाणी धावून लागले तरी नका पिऊ. समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला झालं म्हणून उठू नका म्हणलं तरी तसं म्हणून तसेच बघा. पाण्यासाठी जर पण विनाकारण वगैरे उठू नका, काही काम नसतं. आणि निबार पोरं उठूच नका, तुम्हाला तर काहीच होत नाही. विषय आता आतापर्यंत आपण आपल्या आरक्षणाचा त्यांच्या आरक्षणाच्या बाबतचा केला. आता याच्यानंतर बार सांगू आपण बी आपलं बोल खराब करण्यात मजा नाही. आपण बार म्हणायचं तुम्ही आमचे ते माझा मैत्रीण विरोध आपण बार म्हणा तुम्ही आमचे ते जास्तच लढत आहे. आपण म्हणतो तुम्ही आमचे जे लहान मोठे ते जास्तच करतोय.
आता कवर बनव हे शेवटचं सांगायचं. आता मराठ्यांनी त्यासाठी मराठ्यांना समजून सांगितलं आपला कोणाला विरोध. आता या नोंदीच्या बाबत आता काय ठरलं, नोंदी ज्या मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. काय करण्यासाठी घेतलाय? ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू, यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घेतला. वेळ घेताना कोण? वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले, त्यांच्या सोबत महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कायदा तज्ञ होते. सगळ्यात मोठे शब्द वापरतो मी तुम्हाला. जे जे शब्द आपण त्यांना सांगितले ते शब्द त्यांनी काही खुडिले आणि तिथं हा शब्द नको हा घेऊ, म्हणजे हा कायद्यात बसतोय. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, माझ्या मराठा समाजाला हा शब्द मान्य. खुडा पाहिला त्याने, पहिला खुडीला तिथं दुसरा लिहिला तो मराठ्याला मान्य, कारण त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळाले हे मराठ्याला माहिती, म्हणून आपण हा म्हणलो. मग ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले, ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले या शब्दाचा प्रॉब्लेम नाही, मग कायदा बनवायला काही प्रॉब्लेम आहे का? आता त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाही झाले. त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाही, तुम्हाला फक्त लाल देवा एवढाच फरक आहे. त्यांना नावे लागणं तुमच्या पुढे भरावं लागतं, एवढाच फरक आहे. तुम्ही किती शिकलेले त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लाल देवा आहे बा. लाल देवामुळे ते शिकलेलं तुमच्या जवळची पूर्ण भरात आहे. पण जे उत्तर नेत्यांनीच सांगितलंय हे जमतंय आणि त्याच्यावर उपोषण आपलं स्थगित झालेलं आहे. त्यानुसार काल हे आपण स्पष्ट महाजन साहेबांना सांगितलं, ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर जे आपले ठरले कागदावरती ते तुम्ही रात्री वाचा. काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या, कारण ते शब्द तुमचेच आमचे मराठ्यांचे नाही. हो, मी तुम्हाला खरं सांगतो, ते शब्द आपले नाहीत, ते त्यांच्या काढण्याचे त्यांचे, आता बदलायचं काम नाही. त्यामुळे 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही. परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक, का सावध राहू नये म्हणून बैठक 17 तारखेला बैठक घेतली. याचा अर्थ असा नाही की 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिलेला वेळ आम्ही कमी केला, याचा अर्थ अजिबात नाही. मराठ्यांनी एकदा शब्द दिला की मराठी मागे घेतली. 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, तो तुमच्यासाठी फायनल आहे. त्यात काहीच बदल नाही. बदल करण्याचं कारण फक्त या बैठकीच्या माध्यमातून राज्यातले ही मराठा समाजाची बैठक, ही मराठा समाजाची बैठक आहे. इथं ना पक्षाची बैठक आहे ना कोणत्या संघटनेची बैठक, ही मराठ्यांची बैठक. काय काही लावित असतील माहित नाही मला ते. ही फक्त आणि फक्त मराठा समाजाची बैठक. इथं सगळे मराठा म्हणून या बैठकीच्या माध्यमातून सरकारला आमची आज विनंती आहे, 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला आरक्षण मराठ्यांना महाराष्ट्रात त्या नोंदीच्या आधारावर द्यावं लागणारे नाते घेणार. आता आपली ही बाजू एक पक्की झाली की मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या. आता मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की जे कागदावरती ठरले सर्व परिवार, संबंधित नातेवाईक, नका वाजू त्या शिट्ट्या, राहू दे तुमच्या शिट्ट्या, गप्पा आहे का जागा नोंदी सापडलेली वाटतो तुम्ही. आमच्या तर हो आम्हाला निरसती
ज्या नोंदी सापडल्या, आपला क्रमांकाचा एक मुद्दा आपल्या ज्या नोंदी सापडल्या, आज सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो, ज्या नोंदी सापडल्या त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. काही द्यायचे थांबवले तर आमच्या कानावर. आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी, ज्या नोंदी सापडल्या त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्या, तात्काळ लगेच. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना माहित नसेल एका दिवशी माझी नोंद सापडली का नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या घरी तुमच्या गावचा अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पाठवा, त्याला सांगा तुझी नोंदीत प्रमाणपत्र घेऊन जा. 2, त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा आहे. त्याच्या सगळ्या पंजोबापासून द्या किंवा ज्या वर्षापासूनची नोंद सापडली, मान्य तुम्हाला, जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार, मग त्याचा पंजोबापासून जर सापडली असली तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत आणि धुळपुटचे सगळे. मान्य आहे तुम्हाला सगळ्याला? त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे. 2, त्याचे सर्व नातेवाईक संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर. तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का? 3, त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला द्यायचे ते एका नोंदीवाल्या. तुम्हाला मनापासून कानाकोपऱ्यापासून मला हात वर करून सांगा, हे तुम्हाला मान्य आहे? कारण आपल्याला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. माय बाबा ध्यानात ठेवा. अरे 70 वर्षापासून आपले पोरं वाट बघतात, घाई गडबड करू नका. नुसतं तुमच्या घाई गडबडीमुळे आता पिढ्याला पाडल्या लेकराचं वाटलं आता नाही होती, अजिबात नाही. एवढी कसोटी लावलेली मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी. आज मराठी राज्यातले एकजूट झालेत म्हणून किमान 54 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकर गेली, आनंद असू. कुणाच्या तरी लेकराचं कल्याण झालेलं आहे तुमच्या लढाईमुळे, तुम्ही दिलेल्या वेळेमुळं, तुम्ही दिलेल्या सगळ्या ताकदीमुळे, तुम्ही रात्रंदिवस गावोगावी हिंडल्यामुळे सुद्धा तुमच्या समाजातल्या 54 लाख लोकांचं कल्याण झाले. आता कायदा पारित झाला, या 3 विषयावर महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं कल्याण झालं. या विषयावर आज या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो की तुम्ही या स्वरूपाचं करावं 24 डिसेंबर पर्यंत. मराठा समाज कुठेही आडवा गेलेला नाही. मराठ्यांनी कोणतंही उग्र आंदोलन केलेलं नाही. आपला एक मुद्दा पहिला क्लिअर झाला. आता आपलं असं बी एक मत आहे की 24 तारखेला शिंदे साहेबांच्या समिती ही अहवाल सादर करणार. ज्येष्ठ शिंदे साहेबांची जी समिती नोंदी सापडली ती, या समितीनं भरपूर नोंदी सापडल्यात, पण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी नोंदी सापडल्या. तुम्हाला उभा राहिलेल्या सगळ्या आवाज येतोय का? उभा राहिलेल्या सगळ्या आवाज येतोय का? तुम्हाला जर कोणी आरक्षणाविषयी विचारलं तर सगळ्याला सांगता आला पाहिजे. कारण इथं काय तुम्ही इकडे तिकडे हिंडायला आलेला नाही. आरक्षण हे कानाकोपऱ्यातल्या मराठ्याला आपण सांगता आलं पाहिजे. आपल्याला कोण फुट्या मारतय, कोण आडवे पडतय, फुट्या खाट्या फुटे फिटे तर सगळे उपटिलेत नसायचे. ते गार पडले राहा, तुम्हाला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. शिंदे साहेबांच्या समितीनं काम केलं आणि 54 लाख नोंदी या राज्यात सापडल्या. मला असं वाटतं की ती समिती काम 24 डिसेंबरला थांबवण्याऐवजी तिने काय नोंदी सापडायचं काम सुरू ठेवावं. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण तिने सारखं सापडलं पाहिजे. कायमचाच मराठ त्याच्यात जावा, कायमचाच त्याच्यात गेला पाहिजे. सगळ्याच्या नोंदी तुम्हाला सांगतो. काही जण चांगल्या जाणार, चांगल्या एक नांदेड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात एक तालुका आहे. त्या तालुक्यातल्या एका अधिकाऱ्याने असं लिहून दिलं की आमच्या तालुक्यात नोंद येत नाही.
आणि नाही बा बरोबर हा आणि नोंदीच नाही आणि त्याने सापडले मराठी काय साधे कलाकार नाही कोण बोलत इकडं बुळबुळ काय एक मिनिट हा बसा गाडी मला काय काय बोलतो मी काही अधिकारी मस्तीखोर आहे मराठ्यांनी हे सुद्धा गोष्टी कानाकोपऱ्यातल्या समजून घ्या नुसता बैठकीला गेलतो चांगले लोक होते बा असं नाही गर्दी होती मी लांब होते भरायला आता गर्दीतच घुसायची वेळ आहे आता गर्दीत करायची तरच गर्दी दिसणार गर्दीतच बसायचं लय गरमत होतं म्हणून लिंबात झाडाखाली बसलो लिंबावर बसू नको बांधावर बस पण आता घरी गेल्यावर लेकराला बायकोला आईला बहिणी सुद्धा सांगता आलं पाहिजे आरक्षण कुठे आहे आपलं आणि कुणी थांबवले आता काही अधिकारी जाणून बुजून सांगायला लागले आमच्या तालुक्यात नोंदीच नाही मराठीच्या चार पुढची यांना माझी भाषा कळाली मी सोपं समजून सांगतो नाही तर मग त्यांना कळत नाही ते तुमटी व्हायबर म्हणलं ते म्हणजे काय म्हणलं रे आपल्या आपल्या भाषेत सांगितल्यामुळे आपल्या सगळ्यात सुचायला लागलं कसं या मी अभ्यासातच सापडून आणला ते म्हणले बस रे ते वाचित दप्तर त्यानं वाचलं मरणाच्या नोंदी निघाल्या जो अधिकारी म्हणला होता मराठ्यांच्या नोंदी नाही त्या तालुक्यात नोंदी निघाल्या जर शिंदे समितीला पुन्हा नोंदी सापडायला कायमस्वरूपी लागू चालू ठेवलं कायदा पारित केला तरी म्हणतोय मी नाही तुम्ही म्हणता काय सांगायला लागलाय जरी कायदा पारित केला तरी या नोंदी सापडून द्यावा म्हणजे ते कायमच ती नोंद कोणाला मोडता येत नाही आणि मराठ्यांच्या हक्काची जशी आई बापानं आपल्या आजोबा प्रॉपर्टी ठेवली हक्काची आणि एकदा 7-12 मिळाला की त्याच्यावर कोणीच मराठी उठू शकत नाही त्या नोंदी आणखीनच सापडून द्यावा असं माझं मत आहे तुमचं मत आहे शिंदे समितीला मुदतवाढ सरकारला दिली पाहिजे या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणखीन एकदा विनंती करतो तिला मुदतवाढ करून तिला सापडून द्या अभ्यासक वाढवा पण सरकारा मुदतवाढ दिली म्हणजे आम्हाला टाइम वाढून दिला काय हा 24 डिसेंबर पर्यंत कायदा बना तिला सापडून द्या वर सापडत तिला राहून मुदतवाढ नोंद सापडली की ते जा मराठ्याला काय ते तुमच्या आवाज कमी होणार आमचा येईल ओरिजिनल सापडलं त्यामुळे तिला हे मुदतवाढ द्या तिला तिचं काम काय सुरू करू तिचा आणि कायदा बनवण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही कायदा पारित झाला नोंदीच्या आधारावर नोंदी सापडू कारण त्या नोंदी जर हक्काच्या सापडत गेल्या जशा 54 लाख सापडल्या तशा तर मराठ्यांच्या डोक्याचा ताण गेला तुम्हाला आता याच्याकडे विशेष काम सांगा हे आरक्षण चॅलेंज होत नाही मराठ्यांनी घेऊन या नोंदी सापडल्या ते चॅलेंज होत नाही जर चॅलेंज एखादा म्हणतो एखादा म्हणजे ती त्याच्या नावाने घेतात हिंदी बी नाव चांगली म्हणा पिशू लोक नावानं घेऊ चॅलेंज जर करायचं म्हणलं नोंदी चॅलेंज होत नाही हे मराठ्याने जर समजून घेतलं मराठी करून टेन्शनच नाही जर चॅलेंज करायचं म्हणलं तर प्रत्येकाची करावं प्रत्येकाच्या 54 लाख नोंदी 54 लाख वकील करावं लागते ते अशक्य मराठ्यांची एकही नोंद चॅलेंज होऊ शकत नाही हो मी तुम्हाला खात्रीपूर्वक शकतो एकही त्यामुळं कुणी जरी मला चॅलेंज करतो तरी घाबरू नका आहे घाई घ्यायचं काम नाही मागं सरकायचं आता तुम्हाला तो मुद्दा क्लिअर केला आता तुमचं चर्चा करतो हे सगळं आहे का बरोबर तुम्ही अनाच्या झाल्यावर म्हणून मला काय करायचं काय नाही करायचं आधी नका म्हणून मी जातो मग द्या तुम्ही जाता नका लिहिलेले तुम्ही कागद बघितलं नाही बघितला का हे लिहिलेलं दुसरे पण लिहून नाही आणलं इथं बसल्यावर लिहिलेलं हा फक्त कोणता बाबा ध्यान लिहून ठेवलो बाबा तर मग दुखत आहे जरा आणखी मी ठेकायला नाही मग फोटो दुखत नसतं बरं का बाबा साहेब आणि
तुमच्या रक्त माणसाच्या खानदानी शेतकऱ्या पोरं तुम्हाला लागलं तरी सभा घेतो मराठ्याचा अपमान करत नाही करणार कशाला नाही बाप मानलं समाजाला फोटो दुखत म्हणा मन दुखत फोटो नाही दुखत खरं दुखत आंतरवालीसह मुद्दा आपण 5वा घेतला. 4 तुम्हाला जेवढे सांगितले चर्चेचे मुद्द्यातले त्यातले 4 क्लिअर केले. 4 ध्यानात आले का डबाचा उभयटक उशिरापर्यंत चालले तरी हरकत नाही. कारण ही लढाई भारताला लढायची जिंकायची आपल्याला त्यासाठी माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतं असं नको गर्दीत सुद्धा एखाद्या वेळेस न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. पण बुद्धीनं जर एखादा माणूस फेड झाला तर तो गर्दीचा जिंकतो बिगर गर्दीचा जिंकतो. फक्त बुद्धीनं आपल्याला आता तरबेज व्हायचं आणि निर्णय घेताना विचारपूर्वक घेऊन एकदा पाऊल टाकलेलं मला सांगत नाही. मी सरकतो का मी तुमचा आहे ना कसा सरकणार तुम्ही सरकत नाही. तुम्हाला चल मला खरंच वाटलं होतं बरं का बरी म्हणलं काय करा आधी तुम्हाला लोक बिचारे बरा मनाला सांगतो मी खरं बोलतो नाही. लोक 3 महिने झाले पळत तुम्ही काय येते घरी बिचारे येतो तरी करू 3 महिने लोक पळत असतात का खरं सांगतो बरं का नसते पळतो काम धंदे काही आहे का नाही. काम धंदे हे सगळे लोक दमायचे लोक आपण काय करू जरा महत्वाचे समाजाचे बोलू महत्वाचे मी सगळा समाज महत्वाचा माझा गैर कधीच घेत होऊ नका. कारण मी माझं आयुष्य अर्पण तुमच्यासाठी केलं त्याचा अर्थ वेगळा महत्वाचा कोण नाही. समाज महत्वाचा आहे. मी कोणाला आला तरी तेवढंच देतो हा फक्त एक नंबर राहतो सोडून दिलं तुडी का मग शिकत राहतो एखाद्याला पण माया तेवढीच माया तेवढीच लावा लोक पाठवतो तुमचा रस्त्याने सगळं कळलं पण ते त्यांच्या ध्यानात आलेले त्याच्यामुळे ते राग तुम्ही तुमच्यावर माया सुद्धा तेवढीच करतो जीवन आहे तो तुमच्यावर माया 1 इंच कमी नाही कधीच नाही होणार. फक्त ही लढाई आपल्याला विचारानं ताकदीनं आणि युक्तीनं पण लढायची सगळ्याच बाजूला लढायची पण समजून घेऊन सुद्धा लढायची. सभा घेऊन भाषण करून तुम्ही ऐकून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकराला काय लागतं हे जर एकदा विचार घेऊन गेले तर हे तुम्हाला बैठक परवडत 4 घंटे बसलेले सुद्धा परवडत. कारण एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्यासाठी आयुष्याचं झालं. भावा मी असं नसं माहित नाही हे शरीर तुमच्याबद्दलही बोलतो माझ्याबद्दल सुद्धा नाही बोलत येते हे शरीर फक्त आरक्षण लेकराचं हित कसं येते हे एकदा शिका. इतकं खोल घरापर्यंत कोणी शिकविल माझ्या मराठा समाजाला मला माहित नाही. परंतु मी असं नसं तुमच्या विचार करून देऊ नका मराठ्यांचे एक विचार करून देऊ नका पाहिजे विचार चालवा म्हणू नका चालतच नाही राहिला आता काय करायचं सगळे चालत बना पण मराठ्याच्या लेकराच्या पाठीशी काय उभा ते मात्र इथून घेऊन जा. आपला 5वा मुद्दा 4 मुद्दे तुम्हाला क्लिअर सांगितलेले. 5वा मुद्दा आंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस सरकार मागे घेऊ असं सांगितलं. सरकारने आतापर्यंत केसेस मागे घेतलेले नाहीत. आपले एकही माणूस अटक केला जाणार नाही सांगितलं तरीही आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक केलेले विनाकारण आहेत. मग तुम्ही अटक करायचे होते तर म्हणायचंच नव्हतं आम्ही बसायला तयार. मला सांगा मराठे लढून मरायला तयार तिकीशील भेटेल का नाही. मग एखादी गोष्ट मिळवायची आतापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास आहे. या देशातली जनता सुखी होण्यासाठी मराठ्यांनी माना कापून दिल्या. छत्रपती
आमचे छत्रपती संभाजीराजे ही जनता सुखी राहिली पाहिजे म्हणून स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे झाले पण नाही हटले. पण आमच्या लेकरासाठी न्याय द्यायला हा 5-6 कोटी समाज जर रस्त्यावर उतरला. केसीला भेल का अंतर आणि केसीला भेटताना न्याय मिळेल का? एक काम सरकारनं करा, खोटं आमच्याशी करू नका. आम्ही तुमच्याशी दगा फटका करणार नाही, खोटं करणार नाही. ओपन करू काय करायचं. तुम्हाला जर आम्हाला 8 टाकायचे आम्ही 6 कोटी मराठी येऊन बसतो. टाका 6 कोटीला. पण तुम्ही आमच्याशी दगा फटका करू नका. या काय करा देऊ, याला नोटीस देणार, त्याला नोटीस देणार. आंतरवाले 4 होते लेखांची निश्चित नोटीस दिल्या. आता ते नोटीस देणारे नमुने नाही सब सोपे नाही. ते म्हणते मग मी नव्हतं आणि मग द्यायचं म्हणलं होणीच काय व्हायची. मग ते हात तसे मराठी ते म्हणते मग नाव आलं म्हणलं मग होत मग येऊ आलं तेव्हा आलं. म्हणजे तुम्ही विनाकारण मराठ्यात चिडू नका असं मला सांगायचं सरकारला पाहिजे. माझ्या विनाकारण तुम्ही काहीतरी एकच करा. एक तर अटक तरी करायचं म्हणा, नाही तर गुन्हे तरी मागे घ्यायचं म्हणा. आतापर्यंत घेतले नाही, परंतु काल त्यांनी पुन्हा सांगितलंय या 7 दिवसाच्या आत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेत. बघूयात परत 24 तारखेपर्यंत घेतील का. म्हणजे तोही विषय आता राज्यातला तुमच्या समोर क्लिअर केला. पण आपल्याला एकासाठी लढायचं असेल तर आपल्याला मागे सरकून चालणार नाही. छोट्या मोठ्या केसेस होत राहणार आहेत. फक्त उद्रेक कुणी करायचा नाही. शांततेची एवढी ताकद आहे. आरक्षणच मारण्याच्या पदार्थ आला जवळपास समजून घ्या. ज्या नोंदी मिळाल्या आपला 6वा मुद्दा असा आहे, ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीचा सरकारनं अहवाल घेऊन 24 तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या नवनिश्चित आरक्षण मिळण्याचा कायदा पारित करायचा. याच्यावरती आपण सगळ्यांचा हातवर करून सांगा एक मत का हे काय सभाने तुम्हाला पाहिजे सांगितलं. हे बैठकाचे आता हे निर्णय म्हणायचे त्याला मराठ्यांनी निर्णय केले. याचा अर्थ असा आहे या निर्णयापासून महाराष्ट्रातला मराठा समाजाचा हटणार. मी तर हटतच त्यामुळे टेन्शन न घेत. मी सगळ्याला स्वतःच आणलेलं आहे तुमच्यामुळे. तुमची ताकद हटत नाही ना तर होणार. फक्त दमाने बरं का म्हणजे तू म्हणतो ते नाही थांबा जरा. आता आपण 6वा मुद्दा घेऊ. 7वा सरकार कोकणीचा खटला मार्गी काढणार आहे का नाही. तुम्हाला आई बहीण अशी काही संस्कृती या राज्याला आहे का नाही. तुम्हाला एकदा सांगितलं का नाही विषय आरक्षणाचा की गोंधळ घालायचा नाही. ही सभा नाही म्हणून मागच्या कोपऱ्यातले काय करते जाऊ द्या आपलं त्या भाषण फुकून आणि चला 1-1.5 घंटा भाषण फुकलं. इथं आपल्याला आपल्या बुद्धीत उजाड पाडायचा, उद्या लेकरात पाडायचा, आपल्या घरी गेल्या बाई बहिणीच्या डोक्यात सुद्धा उजाड पाडायचा की इथं जसं शेत महत्वाचं आहे, जमीन जशी प्रॉपर्टी महत्वाची आयुष्यभरासाठी, तसं आरक्षण ही एक प्रॉपर्टी मोठी. त्याशिवाय आता पोरं जगू शकत नाही. आरक्षणाशिवाय मराठ्यांचं भविष्य घडत नाही. मराठीचे पोरं मोठे होत नाही हे घरी जाऊन सांगायचे. दवाच्या माता माऊलीला आपल्या आडाने आई बहिणी आहेत आपल्या, त्यांना कळणारी त्याची जमीन महत्वाची. जमीन इकायचं मनावर तुम्ही तुम्हाला मी गावाला भाषेत सांगतो. वर मुंडका जरा खाली नाव घालू. समजा घरी जायचं म्हणायचं माझी जमीन काय घरच्या काय म्हणणार माहिती गोष्टी एवढी प्रॉपर्टी आहे त्या विषयी आपल्या बापाची कारण त्याकडे एक शब्द वडील पाहिजे. ध्यान राहिले आपण तुमच्या जगात ध्यान राहिले ते आपल्या बापाची ओळख आहे तेवढी ती नाही ऐकायची. ती काय सोडत आयुष्याची भाकर येते पोरा नव्हती तू कामाला पुण्याला मुंबईला म्हणते का नाही. पण जमिनी कोण येते का त्याच्यापेक्षा दुप्पट आरक्षणाची किंमत आहे. फक्त घरोघरी जाऊन सांगा मराठे खाटत नाहीत मला काही केलं तरी. म्हणून कोकणीचा खटला सुद्धा सरकारनं तात्काळ मार्गी काढला पाहिजे तर ही घटना होणार नाही. इथं काही नाही करून आमचे पोरं अटक येतात आहे का नाही आणि त्याला शिकिता वारे सरकार त्याला शिकिता पुस्तकं घेऊन दिले त्याला
त्याला पुस्तक त्याच्या हातात हातोडा द्या ना, जरा थोडं द्या त्याला खडी दगड, त्याच्या हातात पेन दिला तिथे, म्हणजे त्याला शिकी दे राहा नोकरीला ते करून बाहेर. किती भयानक गोष्ट. ज्याला पाणी प्यायला जे उठले ना, पाणी प्यायला परत पटापटामध्ये येऊन बसा, परत तिकडे कोणी थांबणार, जे पाणी पिलं ते मध्ये या, आणि पाणी प्या म्हणलं तर घरात येऊन थांबणार का उठं बसा. कोपरीचा खटला हा मराठ्यांच्या काळजाला लागलेला बाण आहे. ती प्रत्येकाच्या घरातली मुलगी आहे. तिला न्याय का नाही मिळाला पाहिजे, त्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे. आणखी हायकोर्टात केस सुरू नाही, केस सुरू नाही. फास्ट ट्रॅक मध्ये खालच्या सेशन कोर्टात चाललेली केस वरच्या कोर्टात 1 वर्षाच्या आत संपवावं लागते असा नियम आहे. 1 वर्षाच्या आत जर एखादी केस फास्ट ट्रॅक कोर्टात खालच्या कोर्टात जर फास्ट ट्रॅक मध्ये चालली असेल तर ती केसीचा निकाल वरच्या कोर्टात 1 वर्षाच्या आत लावावा लागतो. 3 वर्ष झाली. आणखी अर्जात न्याय विधी विभागाकडून मंत्रालयाचे गेलाच नाही. वा सरकार, हे मराठ्यांना तुम्ही न्याय देणार. आणि कसे गोष्टी थांबणार कशा? कोर्टाचा सुद्धा खटला मार्गी लागला पाहिजे, याच्यावर तुमचं मत काय हाताकडून सांगा. आता मुद्दा आठवा, थोडं राहिला, मुद्दे सगळे फक्त 13 आहे, त्याच्यामुळे जवळ आलंय. शांत बसा एका जागेवर. मुद्दा आठवा, ज्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी मार्फत EWS मार्फत शिक्षण घेतले, ज्या पोरांना PhD केली, MPSC केली, UPSC केली, RTO मध्ये विद्यार्थी आहेत, काही PSIच्या निवडी झालेल्या असे किमान इतके विद्यार्थी मराठी, या मराठ्यांचे जे पोरेत राज्यभरातले, सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आज जाहीरपणाने विनंती आहे, आम्हाला लढा वाढवायला लावू नका. जवळपास माझ्या माहितीनुसार अंदाजे 13,000 पेक्षाही पोरं जास्त ज्यांच्या निवडी झालेल्या फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्या तेवढे अधिकारी होऊ शकते साहेब आपले. 13,000 क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतच्या निवडी आहेत मराठ्यांच्या पोराच्या. मराठ्यांचे डोके जरा भाणार येतात कमी काय होतं लक्षात येतं तुमच्या. एक कोणाचं जर लेकरू आहे बापाला किती कष्ट करून त्याला शिकला असेल, मोठमोठ्याला पोस्ट द्या. हे जे पोरं या सगळ्या पोरांच्या तातडीनं सरकारने नियुक्त्या द्याव्यात, ही बैठकीतली सुद्धा चर्चा. याच्यावर मराठ्यांचं एक मत हातवर करून सांगा. हे सगळे पोरं घेतले पाहिजे सरकारला आमची आज विनंती. तेच म्हणलं मग मी काय म्हणला जमत नाही हो. आता 9वा मुद्दा, 13 मुद्दे द्या. 9वर आले म्हणजे जवळ आले तुमच्या विजयाला, त्याच्यामुळे होणार. मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारला अंतर्गतल्या राज्याच्या बैठकीच्या माध्यमातून विनंती आहे. आमचं सांगणं काम आहे, त्याचं ऐकून आमच्यावर अन्याय केला की आम्ही आंदोलनात तयार आहेत, म्हणून आंदोलन करा. आम्हाला म्हणायचं नाही नका करू, मग आम्ही करायला लागलो आंदोलन करणार. त्यामुळे इथून सांगितलेलं तातडीनं आता सुरुवात करा तुम्ही, कारण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला नाही ऐकायला मिळतं. मी मागच सांगितलं तुम्ही झोपत नाही तर ती झोपत नाही, ती पूर्वी तीच बघू काय नाही म्हणत. खरंच सांगतो मराठी काय म्हणते, जे मराठ्याचं ते सांगतो पुढे काय म्हणते. आणि मग घासायला गेले सांगा काय घेत असतो का. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही
तोपर्यंत या राज्यात नोकर भरती करायची नाही. आणि जर तुम्हाला नोकर भरती करायची असली, मराठ्यांची हरकत नाही, मराठे कोणाच्या लेकराचं वाटोळ त्याच्या आड येणार नाही. तुम्ही भरती करा, पण मराठ्यांच्या सगळ्या जागा राखीव ठेवून मराठ्यांची तिथं भरती करा तर मान्य. या नव्या मागणीवरती तुमचं मत काय सगळ्यांनी हात वर करून सांगा. कारण ही माझी तुमच्या जीवावर, तुमच्या पाठबळावर ही लढाईची माझी ठाम भूमिका. याच्यावर बोलू तुम्हाला एवढ्याच वेळेस विचारणार आहे, याच्यानंतर तुम्हाला नाही विचारणार का की तुम्ही सहमती दिलेली या विषयासाठी, याचा अर्थ असा. आणि तुम्ही बी शंका घ्यायची नाही. जेवढ्या मागण्या टाकल्या या मंजूर झाल्याशिवाय मी माग हटणार नाही, असं तुमच्यासाठी महाराष्ट्राच्या मराठ्यासाठी संदेश आहे. त्यामुळे शंका घ्यायची नाही. काही बातम्या छापून जर पेपर नाही ठेवला, कारण कधी काही होऊ शकते बरं का. त्यामुळे हा जमलं कारण म्हणले ती कोणी येताना मीडियाच्या बांधव म्हणले, ती म्हणले तुम्हाला गेल्या गेल्या ना म्हणजे ती बातमी द्यायला नाही, ते महाजन साहेब आरक्षण द्यावं लागलं. जुळत कसं का आरक्षण घेऊन आलं की जुळव. तसं तुमच्यासाठी समोर जे प्रश्न उपस्थित केले जातात याच्यानंतर बार बार नाही करणार. तुम्हाला त्रास देणार नाही, मी त्रास घेणार. फक्त एकदा तुम्हाला विचारलं याच्यावरती ठाम आहे की तुम्ही समजा जे पुरे मार्गी लागले आपण हटू शकत नाही. कोणी काही सांगू फेसबुकला सांगू द्या, व्हॉट्सअपला सांगू द्या, सांगत असते त्या लावा अशी बातमी लागत असते. किंवा लढा सुद्धा सांगतो फक्त आणि फक्त मराठा समाजाच्याच वतीने, ते बी सांगतो. हे तुम्हाला मान्य सांगा बरं, मराठा समाजाच्या. आता विषय भरतीचा आपण क्लिअर केला. नोकर भरती तोपर्यंत होणार, झाली तर मराठ्यांच्या राखीव जागा ठेवून होणार. आपला कालवा मुद्दा आहे. सरकारला या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा विनंती, तुम्ही नोंदी शोधल्या, काही अधिकाऱ्यांनी नाही म्हणून सांगितल्या. महाराष्ट्रात जेवढे देवस्थान आहेत, जेवढे तिथल्या पुरोहित बांधवांचं म्हणणं आहे, जेवढे पुरोहित आहेत त्या बांधवांचं म्हणणं आहे, हजारो वर्षापासून अगोदर नोंदी आमच्याकडे होत्या. हा कोण, अमुक अमुक कोण, तेव्हा काय मत नव्हतं मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे म्हणून, तेव्हा माहीत नव्हतं. तेव्हा लिहिलं जायचं योग्य ते हजारो वर्षापूर्वी. महाराष्ट्रातले जेवढे देवस्थानाकडे पुरावे मराठा आणि कुणबी एक असलेले ते महाराष्ट्रातले सगळे पुरावे सरकारनं पुरातत्व विभागाकडून महसुली अभिलेखाकडे वर्ग करावे आणि त्या सगळ्या शासकीय नोंदी म्हणून गाय धराव्या. या बैठकीतली यांची सुद्धा मागणी सरकारला. ही तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे का? कारण नाशिकला एका त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडे फक्त एका 22 खोल्या सापडल्यात. मराठा कुणबीच्या बांधवांवर 22 खोल्या. असं राज्यात किती असं राज्य बोलणं सुद्धा सापडल्या. असे देवस्थान किती असते? देवस्थानाकडच्या सगळ्याची सगळ्या नोंदी या हजारो वर्षापूर्वीच्या या शासकीय नोंदी म्हणून घ्या. त्याचबरोबर पूर्वी राजस्थानचे भाट लोक यायचे, भाटच म्हणतात त्यांना, त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या आणि भारत देशातल्या सगळ्या औषधी त्यांच्याकडे. हे काय आरक्षणासाठी नाही, परंतु आम्ही कोण हे त्यांच्याजवळ, तुमच्याजवळ नसतं. ते सगळं भाट घ्या आणि त्या सुद्धा शासकीय नोंदी धरा. मग आम्हाला काय धरणार कशी नेमकी? त्या नोंदीच्या आधारावर सुद्धा त्या सगळ्या नोंदी घ्या. त्यासाठी सुद्धा सरकारनं एक टीम नेमणं गरजेचं आहे. देवस्थान संस्थान सगळे राज्यातले ते भाट बांधव यांच्यासाठी आणि देवी लस म्हणून पूर्वी होती, त्याच्यामध्ये सुद्धा जातीचा उल्लेख आहे. ते सुद्धा पुरावे सरकारनं ग्राह्य धरा.
टीसीवर काही काहींच्या कुंडी लिहिलेलं आहे. अधिकारी ते ग्राह्य धरत नाही. मग आता टीसीवर ग्राह्य न धरत मग काय होईल तू धर तू काय आम्ही कोणाला सांगतो काम कुंडी आमचं आहे का मग आमच्या म्हणणार जेव जेव म्हणून कुंडी ते लिहून घेईन ती तुला टीसीवर लिहिलेलं जमा तुला देवापाशी लिहिलेलं जमा तू रमना घे का तुला काही जमा ना घेतो का सर मग रंग बदलणारा रंगनाथ आहे घेतो काय रे सगळ्या टीसीवरचा पुरावा मी ते सुद्धा शासकीय नोंद म्हणून घ्यावा लागेल कारण टीसीवरच आम्हाला शिक्षण शाळा ऍडमिशन देतात ना का दुसऱ्याला 60 देतो ऍडमिशन मराठा बांधवांना तुम्हाला कशावर दिलंय का कुणाचा 60 घाललाय आणि मग देतो कशावर या चारही देवस्थानचा सगळे पुरावे राजस्थानचे देवी लसीचे टीसीवरचे पुरावे आणि 5वा याला जोडून आमच्या एखाद्याची ओबीसी बाप हे ओपर पोरगत मिळाला ओबीसीचा म्हणा का ओपनचा म्हणा उघड कोण भुडे वळी आपल्या डोक्याला तापत वेगळे काय झाले आमच्या एकट्याला मग लेफडे बघून दिलेली असली म्हणले मोकले माया ओबीसी म्हणजे विदर्भातले पोरगत म्हणजे त्याला काय तुम्ही कमून आमच्या डोक्यात ताप लावला हेच कारण मराठ्याचा बाकीच्याचा लावला का तुम्ही दागावर बाकीच्या तसं आहे का बाकीचं रस्तीच आरक्षणात गेलं सकाळी म्हणजे त्याचं पोरग आई साडी कधी झालं केली बेट लावताना त्यांनी आणि आमची आई ओबीसी काहीची काहीच आता बाप ओबीसी आई ओपो काढावा काहीच काढा आई भरायला हे केलं याला आपल्या नोकरीला ते म्हणजे मग नावाला आहे ओबीसी पण त्यांनाच एकट्याला मिळते मी नोकरीला नाही लागले आणि बाईक होतीची बघा मग बघा आहे का काही मिळत तुम्हाला काय वाटतंय का नाही याच्यात इकडे तिकडे लिंबाकडे का बघा लिंबा काय झाली म्हणजे मी निघालेला आहे त्यांच्या उगत नाही सावलेली बसलेली ते एवढे नाही आई ओबीसी आहे विदर्भातली पश्चिम महाराष्ट्रातली परंतु मुलगा ओपन आहे बापाची जात त्याला लावली दोघांची ही जात त्या मुलाला लावा याच्यावर तुमचं मत काय मध्ये एकूण तिकून होकळा राहायच्या माध्यमातून तर मत झालं या 5 विषयावर सरकारनं उद्यापासून काम करावं म्हणजे सरकारनं या आईच्या बाबत उद्या सकाळी जरी म्हणलं तरी चालतंय त्यांचा फायदा होईल आईचा आणि बापाचा दोघांचं पितृ हो मातृ दोघांचं हा मी नाशिक नको काही शब्द शिकवलं त्यांना शिकायला काय त्याला ते हिंदीत वाटत नाही त्याच्यामुळे तुला ते म्हणता आवाज तुला आणि वाटत वाटत ते पण हसू बघितलं तुमच्या किंवा रोज की हिंदी देखो वाटायला गेलं ते पण दाटाला काढायला ते येडपटी मुद्दा दावा 11वा नोंदी सापडलेल्या भांडवलांना लगेच गुणमय प्रमाणपत्र द्या कारण वाटप करायचे काही ठिकाणी बंद केले आणि काही ठिकाणचे कक्ष सुद्धा बंद झाले प्रत्येक जिल्ह्यातला कक्ष हा बंद करण्यात येऊ नये आणि नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ द्या त्याला बाधा असता कामा नये जर राज्य मागासवर्ग आयोगाचा त्याला आदेश लागत असेल तर तातडीनं लगेच पाहिजे त्या मिळालेल्या नोंदीला बाधा नको त्याला उद्या सकाळपासून ते शिक्षणासाठी वापरता आलं पाहिजे यावर सगळ्यांचं मत काय मुद्दा 12 आई वडिलांच्या
नोंदी बाबतचा आपण घेतलाय 12वा मुद्दा, तो थोडा आधीच याच्यातच सांगितला आहे. त्यांच्या मुलांना त्या ओबीसीच्या सवलती सगळ्या लागू झाल्या पाहिजे. आता मुद्दा 13वा. 12वा म्हणाला लागला, एखादी 2 झाले मी का काम करतो थोडं बोल राहिले खाली गेले ते नाही झाले मग देतो म्हणते 24 डिसेंबर पोचणे दिलं मग आपण खोटं बोला मग आलं सगळ्या गुन्ह्याची लाभार्थी आपल्याला मग आमच्या रस्ते जायला लागते तुम्हाला वा कुठं रस्ते कोणाचे काय बरा आमचा आहे ना रस्ते करायला बांधावर येऊन बघ दुसऱ्या बाजून सांगत. आता आपला मुद्दा 12वा किंवा 13वा शेवटचा. सरकारचं म्हणणं आहे आता 11 वाजता आलेला फोन यांचा फोन झाल्यावर सांगतो म्हणा मला भाकर खायला म्हणून गेला फोन आला. माननीय मंत्री उदय सामंत साहेबांचा आपलं सगळं उघडं असतं. आपण मराठीत सांगत असतो ते म्हणते सांगू नका मी सांगत असतो लपून ठेवून नसतो आणि लपून ठेवून मला आयुष्यभर यांच्या नजर फक्त पडायचं बस. ते म्हणजे मी 2:30 वाजता बोलत आहो बैठकीला. मी त्यांना सांगितलं तुमचं आणि आमचं ठरलं बैठकीला तुम्ही होता. मराठा बांधवांना हा विषय महत्वाचा आहे का कारण आपला 13वा मुद्दा आहे 24 डिसेंबरला जर आरक्षण नाही दिलं तर पुढची आंदोलनाची दिशा काय हा मुद्दा आहे. त्याच्यावरती चर्चा होणार आहे. मुंबई चलो तुम्हाला सविस्तर त्याच्यावर विचार मंथन होणार. तुमचं ऐकून घेण्यासाठी सुद्धा 1 घंटा वेळ आपल्याकडे तसं टेन्शन नका घेऊ. आधी मोहाकडे लगावून द्या मग तुमचं आवड टिकून येऊन द्या. तुमचं टिकून यायचं मोह बुजायचं दोघांच्यामध्ये गवत तसंच राहील. आता मुळे जायचं चालायचं काय असेल मग दमाने वनबा थोडं लागला माझा पळ घडण्यापेक्षा खिलरी पहिले काम करायचं नाही वगैरे. मला फोन आला आणि चर्चा आमची फोनवर 1-2 मिनिटं झाली. इथं असतो तर मी माझ्याच मोबाईल लावला तर तिकडे होतो पण माझ्या माबाप मराठी समज लपून काहीच नाही. लपून करायचे दिवस मागं गेले आता तुम्हाला मी लपून करायचे दिवस मागत आता लय लावून गेला आंदोलन आता लपून काहीच येत नाही. त्यांची मत चर्चा झाली. मी म्हणलं ज्या नोंदी सापडल्या त्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीचा लाभ द्यायचं आपलं ठरलेलं आहे. ते म्हणले हो बरोबर. जे कागदावर आपण लिहून घेतलंय त्याप्रमाणे त्या नोंदीचं करायचं असं आपल्याला ठरलेलं आहे आणि कायदा पारित करायचं ठरलेलं. ते म्हणले याच्यात काहीच शंका नाही आणि आम्ही त्या शब्दाशी बांधले आणि त्याच्याशी प्रामाणिक आम्ही तेच करणार. मग म्हणलं तुमचं नाम जमतं बाबा. त्याच्या भाई म्हणलं आणि ते नुसतं नाही म्हणून द्या नाम जेवढं काहीतरी आहे 24 डिसेंबरला दाखील काय आणलं तुम्हाला काय बोललं दाखील ना मग काय मला आज नको दाखव नको 24 डिसेंबर तर बारा असं ठरायचं एखादा आणि तुमचा आहे मी समोर ठेवणार मी विकायचं गोष्ट तुम्हाला दाखवायला आलं तुम्ही म्हणजे दाखव तेच काय बोललं मग काय समोर सगळं सगळं नका उघड बोलायला लोक तो करून बघायला लगेच तर ते त्याच्यावर प्रामाणिक म्हणलं मग तुम्ही त्या शब्दावर प्रामाणिक आहे तर बोल ना बैठक आहे आमची योगा इकडे नका मनात काम नाही रेन नव्हतं मोबाईल माझं उभा राहू नको लांब उभा राहा रेन मध्ये ते उद्या त्याला पण रेंजच नव्हते मला फोन लावले
ऐकून मी मराठ्याला आहे, पुरा येऊ मराठा आहे, सारा कुठे मराठा आहे. हा, कारण आम्ही सगळ्याला सारखं म्हणतो, एक मराठा असला तरी करोड मराठा आहे. सारा कुठे आम्ही येतो घरी बसून ऐकतो, ते आमच्या सोबत येतं, लिहितं, ते सोबत येतं. लिहिता आलेले आमचे समजा आणि नाही आलेले नाही, असं इथून पुढं वागायचं नाही. मराठ्याला दुसरं सांगतो, आता बांधा फोडायचे बंद करायचे. हा, अजिबात एकामेकाला ढकलत पाहिजे, माणसं कांसला टोला टाकायची. नाही खरं सांगतोय, लग्नात मुसीक ढकलेलं नाही, जास्त नुकती वाढली ते म्हणतो त्याचा जवळचा पाहुणा म्हणून त्याने वाढली वाटत. हे मला माहित होतं, हे मुद्दा आम्हाला बोलून आमचा अपमान करणार आहे. आपण तसं नाही म्हणायचं. आता नुकती कमी वाढली तरी म्हणायचं मी गोड खात नाही. भांडण मराठ्यांनी करायचं नाही, मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो. लोकांना आश्चर्यचकित वाटलं पाहिजे, मराठी झाली का अशी भांडण ठेवणार केस ठोकीना. पहिल्यांदा बाणाच्या पलीकडून बैल गेला की टंगड मुडीत होते बैल. आता म्हणते मोड काय पीक जण मोडून जण चट्टी होती इंजित द्यायची. हा, नाही तर मग तुमचे 4 झाडं खाल्ले त्याच्या बाहेर की तुम्ही देवा रात्री सोडून त्याच्या भावाला पहिले सगळं. असं अजिबात नाही, इतकं बदलायचं. लग्नात वाढायला जायचं एकमेकाच्या, आता कमी संख्या झाली. तेव्हा मेला मोठा कपडे भर काय कपडे होते, कपडे भरायचे काय कथा कट वाढायला उतरायचे मध्ये सगळ्यांनी इतकं मदत दिली. उचलून टाकायचं. त्या दिवशी एक ऍक्सिडेंट झाला होता, कोणत्या रस्त्यावर आठवते कोणाला? हा, ऍक्सिडेंट झाला होता. बांधव कोणाला स्वामी नाही बघितलं, पडला ना तिथल्या सगळ्या लोकांना झाकलं. खरं सांगा प्रामाणिकपणा उभा राहिलेला नुसते बघा ना भाऊ, मला मोरूच तर तुम्ही बघा ना, उचलून टाका काय व्हायचं पुढे. जात कोणती असेल तर त्याला घेणं नाही, माणूस किती वाटत ठेवा, सगळ्यांना उचलून टाकायला लागेल. आपले भांडाचे भांडणं बंद करा, उद्यापासून बरेचसे बंद करा, लग्न साधे करा, होते हे कमी करा. हा, भांडण कमी करा. शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहे, त्याच्यामुळे उलशीक वेळ घेतो तुमचा. आता शेवटच्या मुद्द्यावर आधी तर शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा म्हणतो मागचे भांडणं. हे बघा, हे सुद्धा मुद्दा जातीसाठी लय महत्वाचा. एकमेकाच्या मदतीला जायचं. जमिनीचे भांडण कमी करा. कमी जास्त वाटण्या झाल्या असल्या तर उली तिली कमी जास्त सोडा. भावकीचा वाद कमी करा. नको आता लय लोकांनी फायदा घेतला हो. इतकी मजा वाटते त्यांना आपल्या जुटल्याला असल्यावर. जाऊ द्या व्हायला बापाचं. व्यासपीठाच्या मागचे म्हणा बडबड बंद करा. पुढे नाही तर तुम्ही जाऊ शकता गाडी सुरू. त्यांच्या घरी भांडण नाही. इतके लोक आपल्या दुरावा असावयाची वाट बघत होते. प्रचंड नका वाट करू. सहन करा. एकमेकाला द्यायची भावना ठेवा. आपल्या विरोधात कोण जाणून बुजून वाद लावतोय किंवा आपल्या पर्यावर नाही त्याला बोलून नका दाखवू. पण बऱ्याचशा गोष्टी बसून त्याच्यामधून लांब राहा. आपल्या सगळ्या गोष्टी आहेत गावागावात त्या बी घेत जा. हो नाही कळलं का? थोडस आता जात सांभाळायचं शिका. भांडण कमी करा. दारू लगेच पिऊ नका. भांडण थोडे थोडे कमी करा. असं मी म्हणलं तर थोडी थोडी दारू कमी करा नाही म्हणणार. पूर्वी कमी कर. काय भेटू? अरे मला तापलं होतो तर घरी किती होत असेल? काय पाय म्हणतो तरी मला पाय तो काढत नाही. मला 7 घोडे लावून मोकळा होतो. मग मी उलसीकट खवळतो. ते काय उलसी खवळतो मान्य केलं नाही. लय दिवशी देवपूर पाहिजे त्याने पाय दिला ना असा रगडा होतो खाली. आणि त्याने मोबाईल असं धरायला असं धरता इकडं पाय टाकलेला असतो. कारण तिथलं मुंडकं त्याला बरोबर काढायचं असतं बरं का. म्हणून मुंडकं त्याचं मुंडकं राईट आला पाहिजे. त्याला ते फोटोचं आयडिया मला नाही कळत जास्त.
जेव्हा तो राईट बसला पाहिजे जसं काही यांच्या जवळचा. आता मी तुमचा भाऊ येऊन जवळचा नाही पुढे आला मग पण त्या नाला तेव्हा बागडतो त्याने बहुतेक मी नाही म्हणत बहुतेक त्याने असं धरलेलं नव्हतं ते टाकलेले असते का म्हणून असं बागडून पाणी देऊ लोकांना गडबड झाली का तुला माझ्या मला सगळ्या जुन्याला काढून दिले फोटो मारा ना ते ऐकत नाही. माझे हात जोडले फक्त दारू हात नका लावू आपले भाऊ सगळं काय ऐकू नका माझे. आपल्या जातीला कोणीच प्रगतीपासून नाही रोखू शकत. मराठा नाही त्या पण नको टाकेल मी ते इकडं ते ऐकते सत्र पण मला खात्री शक्ती काय दारू सोडते 100% मराठाची पोर नाही ते माझे शब्द ऐकते कारण मी त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाही. कसं काय माहिती मी आयुष्य तुमच्यासाठी अर्पण केलं माझी एक शब्द ऐकणार का भांडण करू नका आणि शासनाच्या आधी जाऊ नका. सोपा विषय तुमचं कुटुंब सुधारणार तर मला पैसे घेतात का तुम्ही माझं काय कोणत्या खिशात अडकाला 5 खिशे आहेत मला 1,000 रुपयाचा पडतो म्हणतात काय तुला कारण त्याचे पैसे जरूर जमत लय आवड माझे पदा जन्म जमत नाही पैसे जन्म जमत नाही बरेच लांब जमत मग त्या शेवटी काय राहते ते म्हणते मग काय जाऊ दे म्हणते मग आरक्षण देऊ नका. हा मॅनेज होत नाही होणार नाही कधीच त्याची गरज नाही मला ही एवढ्या वेळ नाही मिळणार कुणाला एवढ्या वेळ कोणाला नाही मिळणार हे पण येत मग हेच पैसे हेच पद हीच इंग्लिश म्हणायला जुळे जुळे तुम्हाला तेच नाही बोललो की अधिकाराला मला यायला मास होतो माझ्यासमोर इंग्लिश द्यायला म्हणून बोलावं पाडा खराब केलं आपल्याकडे भारी भारी माणसं करावं मग त्यालाच नाही कळले मग हे गावासाठी मग यालाच तकली नाही काढावं मग आपल्याकडे कमी माणसं आहे का म्हणून ही परत पैसा सगळे प्रॉपर्टी आपली ही मी तुम्हाला परिवाराने माझ्या बाबा मला दिली फक्त दवाखान्यात मला कुटुंब मला भेटायला त्यामध्ये येत नाही आणि मी यांच्या दारात शिवणार शिवणार हे शब्द आहे आपला तुम्हाला कारण तुमचं दारच माझं दार आहे त्यामुळे त्याची बाकीची काळजी करू नका. आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही दिलेल्या शब्दाशी ठाम आहे. नीट ऐका आता मी काय सांगतो शेवटच्या मुद्द्याकडे आलो. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहे. उद्या त्याला म्हणजे 18 तारखेला मराठा आरक्षणाच्या बाबतची भूमिका मुख्यमंत्री स्पष्ट करणार आहेत असं हे यांचं 5-7 दिवसापूर्वी ठरलेलं आहे अधिवेशन करताना असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका मी काय सांगतो जे आपला मुद्दा त्या दिवशी उपोषण ठरलाय त्या मुद्द्यावर ते उत्तर देणार आहे. मराठा भावावर शेवटचे 5 मिनिटं राहिले सगळे इकडे दे ठेवा. आता उभा राहिलेलं सुद्धा उठू नका पाणी प्यायचं सुद्धा नाही हे मुद्दा आता लय गरजेचं कारण याच्यावरती मी आंदोलन करणार आहे. याला तुमची सहमती म्हणून करणार आहे म्हणून हे मुद्दा आता गरजेचा आहे. ना घोषणा देऊ नका ना काहीच नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही त्याच्यावर ठाम आहे. आता मुख्यमंत्री उद्या अधिवेशनात विधान भवनात आपलं उपोषण सरकारने जे ठरलं होतं त्या कागदावर उद्या उत्तर देणार आहे आणि ते रेकॉर्ड राहणार आहे. हे मी तुम्हाला सांगत नाही कायदा पण सांगतो घटना पण सांगते आणि तज्ञ पण सांगते आणि शासन प्रशासन सुद्धा सांगते. अधिवेशनातला कायदे मंडळातला विधान मंडळातला घेतलेला विषय हे रेकॉर्ड राहतो. मराठा आरक्षणावर ती उद्या याच्यावरती उत्तर देणार आहे. आपण त्यांना वेळ दिलेले 24 डिसेंबर तोपर्यंत आपण 1 इंच मागे सरकणार नाही किंवा आपण त्याच्यात बदलही केले नाही आणि करणार सुद्धा नाही. ही एक चर्चा भाषण ऐकलं तुम्ही निघून गेले मी निघून गेलो असं नाही. या मुद्द्यावर चर्चा करायची बाकीच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. याच्यावरती खास चर्चा करायची म्हणून याच्यावर आपल्याला 10 मिनिटं घालायची. मी सांगतो ते ऐकून घ्या.
त्यानंतर तुम्ही चर्चा सांगा. आपलं जे उपोषण करताना ठरलेलं आहे त्यावरती उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून ते आत्ताही त्यावर ठाम आहे. 24 डिसेंबर पर्यंत देण्यासाठी ठाम आहे असं मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचा निरोप त्यांनी मोगा दिला. एक आता 2 टाळ्या वाजवण्यासारखं काही नाही. आरक्षण दिलं काय वाजून त्यांना उचलून बघायचं आपल्याला काय करायचं त्यांना घेऊन नसो गडीभर काय दिलं काय आरक्षण दिलं म्हणजे आपलं तर आपल्याला दिलं तामून दिलं रक्त झालेले मराठीचं म्हणून दिलं ते का मागितलं लगेच दिलं काय मग त्यातून चालता येणार फार पारकडा धरून चालेल येळ आली. त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यावरती ठाम आहे. दुसरा मुद्दा उद्या मुख्यमंत्री स्वतः त्याच्यावर निवेदन देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत उत्तर देणार आहे. मला असं वाटतं ते तुम्हाला सांगतो. पुढच्या आंदोलनाची दिशा ही जर आपण वेट आणि व्याजच्या भूमिकेत जर फुली तर म्हणताय त्याच्यावर तुमचं मत सांगा आधी माझा आहे. कारण आपलं नेमकं काय ठरलंय हे त्यांना कळणार नाही आणि आपण काय करणार आहे हे कळणार नाही. गनिमी कावा बरोबर आहे पाटील. आपण जर आजच जाहीर केलं आजच करायचं होतं आणखी मी तुम्ही करा म्हणलं करतो टेन्शन नका घेऊ. ऐका तरी तुमची मत घेणार आहे आधी माझं पूर्ण ऐकून घ्या. तर ते म्हणतात तुम्ही आधीच दिशा ठरवली म्हणून तुम्ही आधीच दिशा ठरवून बसलेलं म्हणजे मग काय झालं होतं ते सांगतो. आपण घेत होतो 4 दिवस ते म्हणायचे 30 दिवस असा गोळ चालला 8 दिवस. समजून घ्या. तुमच्याशी गद्दारी करणार नाही तुम्हाला सांगतो. तुमच्या विचाराशिवाय पुढे जाणार नाही. तुमच्याशी कधी खरं बरोबर ही भूमिका तुम्हाला मान्य असेल आता मी सांगतोय ती तरच मान्य नाही. तुम्ही म्हणले सुरू की सुरू समजून घ्या. फक्त सांगणं कर्तव्य समजून घेणं कर्तव्य. कोणाला तरी वाटतंय मराठ्यांना पैसा आला पाहिजे आणि आता मात्र मराठ्याला पैसे नाही होते. ही लढाई माझे मायबाप मराठी इथं जे जमले होते ना करोडच्या संख्येनं ते बिना पाण्याचं 17 घंटे वापस गेलेले तर ती श्रेय वाया नाही देवायचं नाही देऊ द्यायची. इथून उपाशी गेले त्याला पाणी मिळालं त्याला अन्न नाही मिळालं. नुसतं बधीरसारखं वागून नाही चालणार मला. आले गेले मराठीनं आता काय मी मोठा झाला काय मोठा झाला रे. तुझे मायबाप इथून उपाशी गेले पाण्यावर ते श्रेय वाया जाऊन जमणार नाही. बलिदान सुद्धा वाया जाऊन जमणार नाही. सगळी लढाई फक्त बुद्धीनं युक्तीनं ताकदीनं सुद्धा लढायची पण जिंकायची सुद्धा. आता ते करणार आहे उद्या उत्तर सांगत. मग आता पुढचं डिसेंबर तारीख परत लावले आणि त्याला का आज जर ठरलं समजा आपण 24 डिसेंबरला जी घोषणा होईल त्याच्यात मराठी तयार तरी कोणी काय झालं फक्त ते सांगायचं झालं रे तयारी चलो. आज म्हणलं ते परत म्हणते तुम्ही आधीच घोषणा करून आम्हाला उद्या सांगायचं. म्हणजे काय अगोदर आपण तिथे 4 दिवस ते मत होते 30 दिवस आणि त्यांचा डाव आपल्यावर असा होता की मी तुम्हाला सांगतो 4 दिवसात कायदा पारित होता असं माझं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं होणार नाही 1 महिन्याचा वेळ द्या. जर मी दिला नसता मी म्हणजे मराठा समाज मी पण नाही आम्हाला मीच काय काही आपल्या नमुने टाकी घेत आता नाही काय समजा 3 दिवसात झाले त्यांना खूप खालून लिहिते त्याच्यामुळे ते टाकायला बघते ते म्हणजे तू लय शाळा काय म्हणतो मी पण म्हणजे ती आमचं सगळं येतात काय मी रे ते बघतो एखादा दुकान चालू करायला मराठी दुकान सुरू होते एवढं पुष्प लावले मराठी दुकानाला बंद पडेल. त्यांचं म्हणणं होतं 1 महिना द्या आपण नाही म्हणलो. मग त्यांचा गाव होता आंतरवाडीला जायचं. आवाज येतो सगळ्याला. आंतरवाडीला जायचं आणि सरळ सांगून टाकायचं आणि मग होतं महिना द्या तुम्ही 4 दिवस दिले कायदा पारित केला हा कायदा. आता ते उडाला आम्ही काय करावं तुमचा माणूस ऐकतच नव्हता म्हणजे आपण फक्त मराठ्यांच्या डोक्यावर पडायचं. बघा कायदा होता ते लक्षात आला का पैसे आपण टाकले
त्याला जवळ काही सांगितलं नाही. 4 दिवस आलं आणि त्यांनी चर्चा सुरू केली. 4 दिवस 32 दिवस आपण म्हणत 4 दिवस आपण या काय म्हणलं की 40 दिवस ते माणूस सगळं ते म्हणलं 4 दिवस म्हणतो. आता समजून या डाव असू शकतो मराठा हुशार राहा. कारण वैराची रात्र म्हणतात ती हीच आहे आता मराठा. आता वैराची रात्र मराठ्यावर ज्या वेळेस ते आपल्याला गुताले गेले त्या वेळेस तेच गुतले, आपण नाही गुतले. त्या वेळेस तेच अडचणीत आहे. आणि ह्या मराठ्यांच्या चालीमुळं मराठ्यांच्या दूरदृष्टीमुळे हुशारीपणामुळे लोक म्हणतात मराठी हुशार नाही. या हुशारीमुळे 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. 1.5 कोटीपेक्षा जास्त मराठी त्याचा लाभ घेणार आहे. जास्त मराठ्यांच्या हुशारीमुळे ताणून धरला असता तर कदाचित 1.5 कोटी पावणे 2 कोटी पर्यंत सुद्धा आकडा गेला नसता. भाव होईल आयुष्यात मिळालं नसतं. आता ते उद्या सादर करणारे उत्तर मग आपला निर्णय थोडा वेळ पुढे घ्यायचा. हो नक्की घ्या नक्की घ्या. निर्णय ऐकलंच पण कमून बंद झाला. 24 काय आहे का आणखी शब्द काय नाही मराठ्याचा पद्धती का फक्त थांबायची वेळ आली नाही का डिक्लेअर कार्यक्रम होता. पण याबरोबर दुसरं मी सांगतो लगेच ना आता हे निर्णय थांबून घ्यायचा सगळ्यात एक मत लगेच घ्यायचा. मला हातवर करू सांगा. थांबून घ्या. बरं थांबा आणखी पुढचं सांगतो लगेच मग तुम्हाला बोलायला देतो. जाऊ काय तर ताण आहे का नाही उद्या कोणी येत नाही ते म्हणते त्यांच्यावर नाही आपला कार्यक्रम मराठ्यात चालू मराठ्याच्या म्हणण्यावर चालू मग मराठी म्हणजे असं सुरू होत. ऐका आता सध्या हो ते बी भारी नाही हो सगळ्याला मान्य आहे का आपण पुढच्या 24 डिसेंबरच्या नंतरच्या आंदोलनाची घोषणा बीडला प्रचंड मोठे 23 तारखेला त्या दिवशी कारण बीडचा मराठा समाज जिल्ह्यातला सहकुटुंब येणार एक मराठा घरी थांबणार एवढ्या ताकदीनं तो कार्यक्रम होणार. बघूया वेळच दिलेला आहे आपण तर 24 ला घोषणा करू. पण आता हे झालं फायनल. पण आता याच्या पुढचं सांगतो हे पण महत्वाचं. सध्या माझा मायबाप मराठा समाज सगळा शेतकरी भावनेशी समजून घ्या. सरकार फिरकारला आपण गिनत नाही कोणत्या ऐकाय क्रमण कडपटी घेणं असू द्या गप्पा म्हणणार मला बारीक घेणं. माझा मायबाप मराठा समाज हा शेतकरी सध्या गव्हाला पाणी देण्याचं काम चालू आहे. समजून घ्या मी काय बोलतो. कापस वेचण्याचं काम चालू आहे. पाऊस येतोय कापस भिजायला लागले. ज्वारी पेरणी झाली ज्वारीला पाणी द्यायचं काम चालू आहे. हरभऱ्याला सुद्धा पाणी द्यायचं काम चालू आहे. जरा आपण याच्यात पक्की तयारी करू. एकदा जर धडक द्यायचं ठरलं पूर्ण मागं नाही. मी पुढे काय म्हणलो नाही. मी आत्ताच नाही ओपन करणार. मराठीने हे डोकं लावायचं म्हणून एकदा जर धडक द्यायची ठरली ती नियोजनबद्ध सगळ्या गोष्टीच्या सोयी सुविधासह कुणाला मारायची गरज नाही पडली पाहिजे. कोणाला ही गोष्ट आण म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. तारीख ठरवण्याची 2 दिवस लेट पण माणूस गेला की मागचा भाग नाही पाहिजे. पाणी द्यायचं राहिलं कापूस राहिला घ्यायचं पुरात मग एकदा
मागच्याला सुद्धा वाटलं नाही पाहिजे आपला करता गेला. पाणी द्यायला कुणी नाही, कापूस शिकायला बी कुणी नाही. थोडा मध्ये पीएस तयार करा पटापट. काम करता बरोबर, काम करण्याबरोबर फरक देण्याचा बी पक्का आणि कायमचं निवेदन करा. फिरून शेजारच्याला मला दात घालायला देतो का मला सुद्धा काम नाही राहिलं पाहिजे. जायचं तर मग सगळे तारीख ठरली चला चला म्हणलं मग पहिल्याच घरी राहिला मी चालू घरी काय आला थोडे काय गडबड केली मी पहिल्यांदी. मराठ्यांच्या लेकराच्या पदरात टाकायचंय ना तर 2 दिवस लेट पण अशी तयारी मग जायचं काय सांगू विचारपूर्वक नीट नेटकं आणि पक्क आणि डोकं मात्र शांत. आपल्या कोणालाच उद्रेक करीत असं घुसून द्यायचं नसता मग मला तुमचा लढा मान्य. माझ्या जातीचे पोरं गुप्ता राहणार नाही. आरक्षणचा भेटला पाहिजे. शेवटच्या टप्प्याकडे आपल्याला ध्यान राहू द्या. निर्णय मी कोणत्या क्षणी घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही सज्ज पाहिजे. आहे फक्त नियोजन पक्क करून करायचंय. आता माघार नाही. नुसतं भावनेच्या आरे जाऊन नाही बोलायचं. मी पुन्हा काय सांगतोय समजून घ्या. भावनेच्या आरे कोणी जायचं नाही. करायचंय म्हणून करायचं नाही. एकदा धडक द्यायचं ठरलं तर मी माघारी घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. या भूमिकेवर करोडच्या संख्येनं मराठ्याने एकत्र आहे. तुम्हाला 3 गोष्टी पाहिजे 3 ते 4 त्याबाबतची घराघरात जाऊन जागृती करायचं काम करायला लागतं. असं नाही घरी कोण ठेवायचंय आंदोलनात कोण उभं राहायचं. मी कोणत्या आंदोलनात बोलतो सांगितलं नाही. आंदोलनात कोण यायचं घरी कोण सांभाळणार ही तयारी करायची. गाव घर पिंजून करायचं ही जबाबदारी तुमच्यावरच. काय वस्तू लागती म्हणजे मी आंदोलन म्हणतो वस्तू मध्ये नसतं कधी असं धरायचं मागे पुरी करू ते म्हणतो मी बाकीचं नाही. तुमच्या डोक्यात काय वस्तू लागतात. किती जण एका गाडीत बसतात म्हणजे आंदोलन करायसाठी म्हणतो आम्ही आपल्या गावाच्या शेजार. ती तयारी पक्की करावी लागणार. कोणावर अवलंबून नाही. कदाचित मी म्हणून मला भूक लागली तर तुम्ही तिथं टोळ सुरू करायला पाहिजे म्हणजे तिकडं नाही म्हणा मी काढायसाठी म्हणतो तिकडं नाही म्हणजे खुसून जातो. पक्का निवेदन करा. काय ती करायची ती हार म्हणून माघारी येणं मला पचन असं मला वाटत. माझ्याबद्दल म्हणतोय मी पुढे सरकत नाही. सरकलं तर माझा अपमान पचवून मला शक्य आणि मला वाटत नाही माझं अपमान पचत. मी काही सहन करू शकतो पण अपमान नाही सहन करू शकतो. मी तुम्हाला हे प्रामाणिकपणानं शपथ घेऊन सांगतो मी अपमान पचणं माझ्यासाठी लय आवडत. काय करायचं 2 दिवस लेट करा. वाटल्यास आणखीन एक तयारीची बैठक घ्या. आंदोलन तर आरक्षण मिळाल्याशिवाय हटू शकत नाही. हे शब्द आहे आपला. पण जे तुमच्या मनातले ते जर करायचं असलं तर 2 दिवस लेट पण निवेदन मागचं सुद्धा झालं पाहिजे पुढचं सुद्धा. मागचं उकलं पुढचं झालं किंवा पुढचं झालं मागचं उकलं दोन्ही बाजूने मराठा संपला नाही पाहिजे.
ना शेताकडून बी ना आंदोलनातून. आणि उत्तर मात्र मला एवढंच पाहिजे, आंदोलन होणार, शांततेतच होणार. पुढून किती आपल्याला उग्र आंदोलन करण्याचा प्रयत्न काही आंदोलनाकडून झाला तरी तुमचे मात्र हात पायाजवळच पाहिजे, शांत. हे मात्र शब्द पाहिजे. याच्यासाठी मला सगळे या निर्णयाला हात वर करून सांगा मान्य आहे. म्हणजे करोडोनी जरी आले तरी तुम्ही शांत राहणार, मी टेन्शन फ्री राहू म्हणायचा. आणि शांततेत करोडो कधी चले प्रमुख विषय टेन्शन, प्रमुख विषय घेते म्हणजे तिकडे नको ना. मला काम तिकडे ठरवलं आपल्या पोरं द्या करू आता आपण शेवटाकडे 3 मिनिटात. जर 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुन्हा एकदा विचारतो, पुढच्या आंदोलनाची दिशा काहीही असो, काहीही म्हणून ती 23 डिसेंबरला ठरवायची का तुम्हाला मान्य का? मोकळा म्हणा, हातवर करून सारा मोकळा म्हणा. बीडच्या सभेतच बोललो ना मग मी काय म्हणलो, बीडच्या सभेत. आणि जी काय असेल ती आणि निवेदन करायला जर थोडा वेळ लागत असला तर बरोबर का, गाफील नका वाद झाली नाही असं नाही. सगळं तेच बुद्धीनं काम करायचं, गाफील नाही. विजय प्राप्त करायचा बिना चप्पलचं गेल्यावर काटा मोडत असतो. बिना चप्पलचं गेल्यावर तुम्हाला काट्यातून जायचं, तुम्ही जर